जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे एक आंदोलन सुरू होतं। हे आंदोलन मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन सुरू करण्यात आलेलं होतं। त्याच काळामध्ये शासन आपल्या दारी हा शासनाचा एक कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आला होता। खरं तर हा कार्यक्रम त्या आंदोलनाच्या स्थळापासून थोडा लांब होता। या आंदोलनाला दडपण्यासाठी सरकारने आणि पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। हा लाठीचार्ज लहान मुलांपासून तर आबाल वृद्धांवरती करण्यात आला आणि इथेच थिणगी पडली महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या आंदोलनाची। आणि या आंदोलनामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने मराठी जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला, मराठा समाजाला एक नेतृत्व मिळालं आणि त्या नेतृत्वाचं नाव होतं मनोज जरांगे पाटील। मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या प्रत्येक सभेला, यांनी पुकारलेल्या प्रत्येक रॅलीला, यांनी पुकारलेल्या प्रत्येक गोष्टीला मराठा समाजाने आणि पर्यायाने महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला। मनोज जरांगे पाटील यांनी एक हाक दिल्यानंतर लाखोंच्या संख्येने जमाव त्या ठिकाणी जमा होत होता। तर खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या गाजलेल्या रॅलीज, त्यांच्यावरती क्रेनने उधळलेले फुलं, त्यांच्यावरती केलेला सत्कार, त्यांच्यावरती केलेला फुलांचा वर्षाव आणि माय माऊलींनी त्यांच्याकडून लावलेली आशा, हे सगळंच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या अगोदर कधीच घडलं नव्हतं। एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या जनतेने इतकं प्रेम करावं, मराठा समाजाने इतकं डोक्यावरती उचलून धरावं, इतकं या अगोदर कधीच घडले नव्हतं, जे की भूतो न भविष्यती मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवलं। याचं कारण काय होतं? कारण एक प्रामाणिक हेतू, एक प्रामाणिक मागणी प्रसंगी समोर मुख्यमंत्री किंवा शासनातील किंवा सरकार दरबारी असलेल्या मोठ्या मोठ्या हुद्द्यांवरती असलेले अधिकारी जरी समोर आले तरी न डगमगता, न घाबरता आपली मागणी ठामपणे समोर समजावून सांगणं आणि ठणकावून आपल्या मागणीवरती ठाम असणं, हे वेगळं पण ठरलं मनोज जरांगे पाटील यांचं। खरं तर लोकसभेच्या रिंगणामध्ये मनोज जरांगे पाटील उमेदवारांना उतरवणार आणि आपलं स्वतःचं सरकार स्थापन करणार अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती। परंतु त्यावेळी सुद्धा गणित न बसल्याने त्यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी कंबर कसली। खरं तर त्यासाठी जिल्ह्यांमध्ये दौरे सुरू करण्यात आले, इच्छुक उमेदवारांचे अर्ज सुद्धा मागवण्यात आले। त्यानंतर मतदारसंघांमध्ये बैठका घेण्यात आल्या, चाळणी प्रक्रिया, निवड प्रक्रिया, मुलाखत प्रक्रिया या सगळ्याच गोष्टी मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत करण्यात येऊ लागल्या। परंतु सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की मनोज जरांगे पाटील प्रस्थापित सरकारला हादरा सोडण्यासाठी, प्रस्थापित सरकारला सत्तेतून नेस्तनाभूत करण्यासाठी कुठला हुकुमी एक्का वापरतील, या गोष्टींची वाट समस्त मराठा समाज, महाराष्ट्रातली जनता, तत्कालीन सरकार, प्रस्थापित सरकार आणि विरोधी पक्षात सुद्धा बसलेले तगडे नेते वाट लावून बसलेले होते। खरं तर सरकारमध्ये असलेल्या अनेक नेत्यांना घाम फुटायची वेळ आलेली होती, जे की मनोज जरांगे पाटील यांचा हुकुमी एक्का काय असणार आहे या एका प्रश्नाने अनेकांची झोप उडालेली होती। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उघडला आपला हुकुमी एक्का, तो म्हणजेच MMD म्हणजेच ममूद, मराठा, मुस्लिम, दलित या तिन्ही समाजाची एकत्र युती आणि या युतीचे 288 उमेदवार आणि या 288 उमेदवारांच्या मार्फत स्वतः सरकार बनवून सरकार स्थापन करणं आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणं, हा एकमेव हेतू ठेवून मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 2024च्या या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। खरं तर जय्यत तयारी झालेली होती, मतदारसंघ सुद्धा काही जाहीर केले गेलेले होते, आपलं राजकीय ज्या आराखडा होता तो सुद्धा जाहीर केला होता, कुठे पाठिंबा देणार हे सुद्धा ठरलं होतं, कुठे पाडापाडी करणार हे सुद्धा ठरलेलं होतं आणि कुठे प्रत्यक्ष रिंगणामध्ये उतरणार आणि कुठे निवडणूक लढणार हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं होतं। परंतु अगदी 4 नोव्हेंबरच्या सकाळी म्हणजे आजच मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये एक मोठा स्फोट केला, तो म्हणजेच जरांगे पाटील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले कुठलेच उमेदवार उतरवणार नाहीयेत। त्याचं कारणही त्यांनी सांगितलं की आपले जे मित्रपक्ष होते त्या मित्रपक्षांच्या उमेदवारांची यादी आमच्यापर्यंत आलेली नाहीये। हे एक कारण देऊन
मराठा समाजाने कुणाला पाडायचंय हे मराठा समाजाने त्याचं ठरवावं, कुणाला पाठिंबा द्यायचा आहे किंवा कुणाला मतदान करायचं आहे हे मराठा समाजाने ठरवावं। मराठा समाज तितका सुज्ञ आहे आणि मराठा समाजाला बरोबर माहिती आहे की कोणाचा कसा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे। इतकं बोलून मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्णय जाहीर केलाय की विधानसभेच्या रिंगणामध्ये मी माझे कुठलेच उमेदवार उतरवणार नाहीये। त्यानंतर सर्व स्तरामधून एक प्रश्न उभा राहायला लागला, सर्व स्तरामधून एक प्रश्न विचारला जाऊ लागला की नक्की असं कुठलं कारण आहे की ज्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आपला हुकुमी एक्का ठरणारा विषय हा संपुष्टात आणला आणि स्वतः निवडणुकीच्या रिंगणामधून माघार घेतली। आता ही माघार होती की गनिमी कावा होता हे लवकरच आपल्याला समजेल, परंतु 3 मुख्य कारणं ज्या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांनी या विधानसभेच्या रिंगणामधून माघार घेतली हेच 3 कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षय आणि आपण बघत आहात GCD। चला तर सुरू करूया। आपण मुख्य 3 कारणं समजून घेऊया। त्यातलं सगळ्यात प्रमुख आणि पहिलं मूळ कारण म्हणजे एकाच ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार असणं। आता हे गणित एकंदरीत तुम्ही समजून घ्या। अनेक ठिकाणाहून आरोप प्रत्यारोप होत आहेत की मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून जी माघार घेतली ती अमुक आघाडीसाठी अमुक नेत्यासाठी फायद्याची आहे, त्यांच्यासोबत बसून त्यांनी निर्णय घेतलाय, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतली आहे। परंतु एकंदरीत आता जे मी सांगतोय ते व्यवस्थितपणे समजून घ्या। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागवले होते। या उमेदवारांचे अर्ज जेव्हा मागवले तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 600 ते 800 अर्ज मनोज जरांगे पाटील यांना प्राप्त झाले, परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये या अर्जांचा ओघ इतका वाढला की जवळपास 7 ते 8 हजार अर्ज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दाखल झाले। आता यामध्ये वेगवेगळ्या जागेंवरतीच नव्हे तर एकाच जागेवरती जवळपास 7-7, 8-8 तर काही ठिकाणी 10, 15, 20 इतके इच्छुक उमेदवार एकाच जागेसाठी इच्छुक असल्याचं समोर आलं। आता एकंदरीत या उमेदवारांमधून कुठल्या तरी एका उमेदवाराला पाठिंबा देणं हे जर आपण तथ्यानुसार जर बघितलं किंवा वास्तविक परिस्थिती जर समजून घेऊन जर बघण्याचं ठरवलं तर ही अशक्य गोष्ट आहे। म्हणजेच 10 जणांच्या समूहाला समोर उभा करायचं आणि त्यांना सांगायचं की तुमच्यातला एक उमेदवार निवडा आणि बाकीच्या 3 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्या आणि तुमच्यातल्या एका उमेदवाराला तुम्ही समोर करा, ही गोष्ट अजिबातच शक्य नव्हती आणि या कारणामुळे बंडखोरी होण्याची शक्यता जास्त निर्माण झालेली होती आणि याच कारणामुळे मराठा समाजाचं विभाजन, मराठा समाजाच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता दाट झालेली होती। म्हणजेच एकाच ठिकाणी अनेक उमेदवारांचं इच्छुक असणं हे मनोज जरांगे पाटील यांना विधानसभेच्या रिंगणामधून माघार घेण्यासाठी एक मूळ कारण ठरलं। आता दुसरं कारण आपण समजून घेऊया, ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील, जसं मी आता पहिलं कारण सांगितलं की मराठा समाजाच्या मतांचं विभाजन झालं असतं, त्यांच्यातल्याच लोकांचं मन दुखावले गेले असते आणि या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांचे निदान 10 आमदार सुद्धा निवडून आले नसते, कारण मतांचं विभाजन इतक्या मोठ्या प्रमाणात झालं असतं आणि तत्कालीन सरकारवरती किंवा प्रस्थापित होणाऱ्या सरकारवरती जर स्वतःचा अंकुश जर ठेवायचा असेल तर मनोज जरांगे पाटील यांचे कमीत कमी 40 आमदार निवडून येणं गरजेचं होतं आणि हेच 40 आमदार मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला विधानसभेमध्ये ठामपणे मांडण्यासाठी 40 आमदारांची संख्या मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत निवडून येणं प्रकर्षानं अतिशय गरजेचं होतं। आणि जर एकंदरीत मराठा समाजाचं जर मतविभाजन जर झालं नसतं तर मराठा समाजाचं मतविभाजन जर झालं तर हे 40 आमदारच काय तर 10 आमदार सुद्धा निवडून येणं शक्य नव्हतं। त्यामुळेच विधानसभेच्या या रिंगणातून माघार घेणारं हे दुसरं आणि महत्त्वाचं मूळ कारण ठरलं। तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजेच ममूद म्हणजेच MMD फॉर्म्युला, मराठा, मुस्लिम, दलित आणि मुस्लिम ह्या ज्या समाजाचे नेते आहेत यांची यादी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 4 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत पोहोचणार होती, परंतु आश्चर्यकारकरित्या या दोन्ही समाजांच्या याद्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पहाटेपर्यंत सुद्धा पोहोचल्या नाहीत। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनोज जरांगे समर्थकांकडून, मनोज जरांगेंच्या यंत्रणाकडून आणि स्वतः मनोज जरांगे यांच्याकडून वारंवार या मुस्लिम आणि दलित नेत्यांसोबत ज्यांची बातचीत मनोज जरांगे पाटील यांची सुरू होती त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक असा प्रतिसाद देण्यात आला नाहीये। याला अपवाद
अपवाद ठरले। त्यानंतर मुस्लिम समाजाचा जर आपण विचार करायचं जर झालं तर मुस्लिम समाजाचा अगोदरपासूनच या युतीला विरोध होता। मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी अगोदरच मराठा नेत्यांसोबत आम्ही सत्तेत बसणार नाही या गोष्टीला ठाम विरोध केला होता। हे प्रमुख तिसरं कारण ठरलं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं विधानसभेच्या रिंगणामधून माघार घेण्याचं। एकंदरीत ह्या तिन्ही कारणांचा जर आपण सारासार विचार केला तर वास्तविक परिस्थितीनुसार विधानसभेच्या रिंगणामधून निवडणूक न लढवण्याचाच निर्णय हा खरं तर अतिशय योग्य ठरल्याचं दिसून येत आहे। मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ हा मला प्रतिक्रियेच्या स्वरूपात सांगायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी गोष्ट छोटी डोंगरा एवढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आणि निवडणूक लागल्यानंतर निकालापर्यंत खडानखडा अपडेट थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।